इंग्लिश लर्निंग फ्रॉम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज शिकणार आहोत यूज इफ, अनलेस आणि अनटिल यांचा वापर कसा कुठे करावा. सुरुवातीला आपण शिकू यूज इफचा वापर कसा करावा. आपण समजून घेताना उदाहरणामार्फत आपण यूज इफचा वापर कसा करावा हे समजून घेणार आहोत. एक उदाहरण घेऊया, त्याद्वारे आता आपल्याला समजून सांगतो. गो होम अर्ली सो दॅट यू विल मीट हर. हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये आपल्याला इफचा वापर करायचा आहे. आपल्याला जर इफचा वापर करण्याचे काही नियम आहेत ते आपण समजून घेऊया. जर वाक्यात इफचा वापर करायचा असेल तर वाक्याची सुरुवात ही इफने करावी. इफ, त्यानंतर एक कर्ता म्हणून यू वापरले, कारण की ते यू असल्यामुळे आपण यू इथे लिहिले. इफ यू गो होम अर्ली, त्यानंतर दोन वाक्य जोडण्यासाठी सो दॅट, अदरवाईज, अँड, बट, दॅट, देन हे वाक्य आल्यास त्यांच्याऐवजी आपण कॉमा देऊन पुढचे वाक्य जसे तसे लिहावे. ही विल मीट हर. हा झाला इफचा क्लॉज. इफ, अनलेस किंवा अनटिलचा क्लॉज. हा झाला मेन क्लॉज. इफचा क्लॉज हा नेहमी सिंपल प्रेझेंट, पास्ट, परफेक्ट या टेन्समध्ये आढळून येतो. टेन्समध्ये असतो आणि मेन क्लॉज हा नेहमी सिंपल फ्युचर विल, शॅल, वुड, मे, माइट मध्ये असतो. हे समजले. आता आपण उदाहरण घेऊ. उदाहरणामार्फत प्रत्येक यूज, अनलेस, अनटिलचा वापर कसा केला तो कसे बदल होता वाक्यामध्ये हे समजून घेऊया. अनलेसचे वाक्य अनलेस यू आर स्टडी you will not pass. इफचा वापर करताना अनलेसमध्ये ऑलरेडी नॉट असतो, त्यामुळे आपण इफच्या वाक्यामध्ये यूचा वापर करत असताना वाक्यामध्ये नॉट हा इन्क्लूड करतो. इफ यू हा करता आहे. इफ यू, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आले आहेत. इफ यू आर नॉट स्टडी यू विल नॉट पास. मेन क्लॉज जसं तसं लिहिला. त्यानंतर पुढचे उदाहरण घेऊया. अनलेस
unless you unless you unless you did unless you are willing to defend to the last, they will not conquer. You will not conquer. जर तू शेवटपर्यंत हरवलं नाही तर तू जिंकणार नाही. इफचा वापर करताना इफ यू आर नॉट विलिंग, हे सब्जेक्ट घेतला, त्यानंतर हेल्पिंग, त्यानंतर नॉटचा वापर केला. नॉट विलिंग टू डिफेंड टू द लास्ट, यू विल नॉट कॉन्क्यूर. पुढचे उदाहरण घेऊया. जर वाक्य सुरुवात इफने झाले असल्यास, इफ you are not studied hard, you will not succeed. You will not succeed. तर अनलेसचा यूज करताना अनलेस you are study hard, you will not succeed. समजले अनलेस आणि इफ कसे वापरतो आणि कोठे वापरतो. त्यानंतर अंटिल यूज कोठे करावे. पुढचा एक्झाम्पल घेऊया. जर एखादी कंडिशन दिली असेल, अनलेस they try hard, they will not get it. तर अंटिल अनलेस हे एकाच अर्थाने वापरतात. फक्त अनलेसमध्ये सिंपल वाक्य बनवले जाते आणि अंटिलमध्ये कंडिशन दिली जाते. अंटिल दे ट्राय हार्ड, जोपर्यंत तू प्रयत्न करत नाही, जोपर्यंत म्हणजे मीन्स कंडिशन दिली आहे तोपर्यंत दे विल नॉट गेट इट. त्याचप्रमाणे अनलेस आणि अंटिल साधारणतः आजच्या काळात और वापरूनच यूज केले जाते. अनलेस और अंटिल दे ट्राय हार्ड, दे विल नॉट गेट इट. आपण इफचा वापर करून सेंटेन्स बनवू. इफ ह्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इफ दे करता आला आहे, दे घेऊ आपण. इफ दे बट सहाय्यकारी क्रियापद आलेले नाही. मागच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद होते, आपण सहाय्यकारी क्रियापद घेतले, पण इथे सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद घेणार. ते कसे घेणार. डू डज डीड. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे डू डज डीड हे कसे वापरावे, कोठे वापरावे. डू डज हे आपण वर्तमान काळ वापरतो, डीड हे भूतकाळामध्ये वापरतो. तर दे इथे वाक्याला डू डज यापैकी डूला ई एस प्रत्यय नसल्यास वापरतो आणि डजला ई किंवा ई एस प्रत्यय असल्यावर डज वापरतो, ते पण मेन व्हर्बला. इथे मेन व्हर्ब ट्रायल आहे, ट्रायला एस ई एस प्रत्यय नाही, त्यामुळे आपण इफ डू वापरणार. इफ दे डू नॉट ट्राय हार्ड, दे विल नॉट गेट इट. आपण एक वाक्य घेऊया अजून एक.
unless they studied hard. They will not first rank. आता आपण इफ मध्ये बदल करताना इफ मध्ये यूज करताना इफ दे स्टडी जे मेन वर्ब आहे त्याला ईडी प्रत्यय आल्यामुळे आपण इथे डीड वापरणार. इफ दे डीड नॉट स्टडी हार्ड. डीड नंतर डीडचा एक नियम आहे. डीड नंतर जे काही मेन वर्ब आहेत तो त्याचे आपण पहिले रूप घेत असतो. दे डीड नॉट स्टडी हार्ड. दे विल नॉट फर्स्ट रँक. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. यामध्ये काही मला डाऊट असेल मला नक्की कमेंटमध्ये सुचवा. थँक्यू.